आणखी एक महत्त्वाची बातमी, केदार जाधवांच्या मागे मोठी शक्ती आहे असं रोहित पवार म्हणाले। केदार जाधवांच्या आरोपांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले। केदार जाधव आता राजकीय पक्षाचे नेते आहेत असं म्हणत एमसीए निवडणूक प्रक्रिया अवैधरित्या घडवून आणली आहे असंही केदार जाधवांनी म्हटलं होतं। माझे आत्ताचे अध्यक्ष आहेत रोहित पवार, त्यांचे कुटुंबातले सगळे नातेवाईक त्यात सामील करून घेण्यात आले आहेत आणि त्यांच्या उद्योगधंद्यामधील डायरेक्टली और इनडायरेक्टली जे काही त्यांना असोसिएटेड आहेत ते सगळे सुद्धा त्यात इन्व्हॉल्व करून घेण्यात आले या मेंबरच्या लिस्टमध्ये। पण ह्या प्रकरणाचं गांभीर्य जाणून घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे। याच्यावरूनच कळून येतं की ही गोष्ट किती गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि जे काही चालू आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अतिशय अवैधरित्या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी घडून आणली आहे आणि त्याच्याविरुद्धच आम्ही ती याचिका दाखल केली। मुंबई उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीला पुढची तारीख दिलेली आहे। तोपर्यंत या सगळ्या निवडणुकीला स्टे असणार। हो, पण त्याच्या आधी पण बऱ्याचशा प्रक्रिया होऊ शकतात मला वाटतं। केदार जाधवांचं कसं आहे, चांगले बॅट्समन आहेत पण त्यांच्या मागे जी ताकद आहे त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी आक्षेप आहे। आता ते काय क्रिकेटर राहिलेलं नाहीत, क्रिकेट चांगलंच खेळतात पण आता ते पक्षाचे कार्यकर्ते झालेले की हे मोठे बदल करत असताना पूर्वी एक वाडा होता लोगो म्हणून, तो वाडा आम्ही काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं प्रतीक म्हणून लोगोमध्ये आम्ही एमसीएच्या छत्रपती शिवाजी महाराज आणले। ते काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं। आता ते कोणाला लागलं, ती ताकद केदारच्या मागे आहे, त्यामुळे ती ताकद त्याच्या मागे असल्यामुळे आम्ही तर मात्र त्या ठिकाणी लढणार आहोत।